नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. रिकट प्लॉटचा व्हिडिओ याच्या अगोदर देखील तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ दिले. रिकट फुटून कसं आणायचं. आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. रिकट फुटून आणल्यानंतर आपण ओलांडा कसा बनवायचा. वरती नेत असताना आपण पंजा कुठं मारायचा. या ठिकाणी जर आपण बघितलं, ही तार मेन लाईनची तार आपल्याला दिसते. याच्या खाली आपण या ठिकाणी 4 बोटं पंजा मारून घेतलाय. 2 बगल फुटी आपण फोडून घेतलेल्या आहे. खाली आपण 2 फुटी फुटतायत. यावेळेस ही 1 फूट आपण इथं थांबून ठेवलेली आहे. ही बघा, ही थांबून ठेवली आहे. जेणेकरून ही फूट वरती आणल्यानंतर हा वलांड्याचा स्ट्रक्चर आहे. इथं आपल्याला हे स्ट्रक्चर बनवत असताना पहिल्या वर्षी आपल्याला चांगल्या पद्धतीने कमीत कमी पहिल्या वर्षी साधारणतः 10 ते 12 किलो माल आपण प्रतिवेलीला कसं घेऊ शकतो. वलांडा तयार करत असताना काय चुका आपल्याकडून होतात, त्या संदर्भात आजचा व्हिडिओचा विषय आहे. ओलांडा रिकट छाटणीनंतर ओलांडा कसा तयार करायचा आणि पहिल्या वर्षी 15 ते 20 काडी कशी तयार करायची, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. मोठ्याने बोला. जालिंदर बाळासाहेब पगार करंजगाव. करंजगाव, तालुका निफाड. जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 83 29 85 93 59. 83. 83 29 85 93 59. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता. साधारण 4-5 वर्ष. काय काय प्लॉट रजिस्टर केले होते डॉक्टर किसान. पहिल्यांदा ना कारले केले होते, नंतर टोमॅटो केले, नंतर कलिंगड केले होते, परत टोमॅटो केले. आता रिकट. रिकटचा plot केले. तुम्ही द्राक्ष शेती किती दिवसापासून करता. द्राक्ष शेती कसली ना 8 वर्ष पण करतो, पण थॉम्सनचा प्लॉट होता याच्या आधी. तो काही खास जमून नाही. आता ही क्रिम्सन व्हरायटी. हो. काय तुमचा हेतू होता डॉक्टर किसान कडे रिकट पासूनच प्लॉट रजिस्टर. तर आपल्याकडे पहिलाच पिकांचा अनुभव होता आणि ते व्हिडिओ बघितले, त्यात प्लॉट चांगले वाटले मला. मार्गदर्शन तर माहितीच होतं चांगलं आहे. तुम्ही त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना कॉल केले का क्रिम्सनच्या व्हरायटीनं डॉक्टर किसानचं वेळापत्रक राबवलं. कॉल नव्हता केला कोणाला. डायरेक्टली विश्वास ठेवला. म्हणजे आधी पिकांचा अनुभव नाही, असल्यामुळे तुमच्याकडं कलिंगड असेल, टोमॅटो असेल, अजून तुम्ही 2 पिकं सांगितले, कारले, याच्यात तुम्ही अनुभव घेतला आणि डायरेक्टली क्रिम्सन व्हरायटी मध्ये तुम्ही नवीन असल्यामुळे डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला. हो. आणि रिकट केल्यानंतर आज तुम्हाला काय वाटतं. म्हणजे वलांड्यापर्यंत आपण गेलोय, पंजा मारलाय, जवळजवळ 80-85% पूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकतो एकसारखा आहे. आता हा पंजा मारल्यानंतर आपण व्यवस्थितरित्या काडीचं संगोपन करणार आहोत. कशी काडी तयार करायची त्या संदर्भात आजचा व्हिडिओ मी देतच आहे. परत एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल, की जेणेकरून तुम्ही 4-5 वर्षापासून सातत्याने डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेताय. तर मी असा सल्ला देईन का तुम्ही ना प्लॉट रजिस्टर केल्यानंतर जसं कामकाज केलंय, तसं दिलंय शेड्यूल आलंय तसं कामकाज केलं. थोडंफार वेगळी समस्या आपण जर लक्ष ठेवलं तर वेगळी समस्या दिसली तर कॉल करून परत त्याच्यावर जर आपण लक्ष काळजीपूर्वक किंवा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन केलं तर 100% सक्सेस होतो कोणताही प्लॉट असतो. तुमचे झाले का 4-5 प्लॉट रजिस्टर केले. तुमच्या बाबत काय घडलं. आपलं जे प्लॉट मी कधी कधी ना 2 प्लॉट करून बघितले. एक डॉक्टर किसनच्या माध्यमातून केला, हा. तर उत्पन्नात 100% फरक जाणवला. 2 प्लॉट मध्ये डॉक्टर किसान आणि तुम्ही स्वतः केल्यानंतर काय फरक जाणवला. तर मी कलिंगडाचा प्लॉट आहे ना 2 प्लॉट केलेले होते. बरं. एक प्लॉट मध्ये 20 टन माल निघाला होता आणि दुसऱ्यामध्ये 11 टन माल निघाला. 20 टन कोणत्या प्लॉट मध्ये निघाला? जो डॉक्टर किसानकडे दिलेला होता ना त्याच्यामध्ये 20 टन माल निघाला होता. त्याला खर्च 11 टनाच्या प्लॉट पेक्षा कमी आला का जास्त आला. तो खर्च मी सेमच केला होता. फक्त बरं. जे आपण फोटो पाठवून जे वेळोवेळी घेतो ना हो, हो. ते टायमिंग चुकलं असं माझ्या मध्ये असं मला वाटतं बुवा. म्हणजे दोन्ही प्लॉटला सेम केलं, हा. परंतु इकडून जे वेळापत्रक येत होतं त्या पद्धतीने या प्लॉटला केलं. 20 टन माल निघाला. हो. त्याला पण तेच केलं, फक्त त्याची वेळ आणि दिशा चुकली. हा. बरोबर ना. हो. असं तुम्हाला म्हणायचंय. काही चुकीचं बोलतोय का. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे की रिकटच्या प्लॉट मध्ये साधारणतः तुम्हाला हा नवीन शेंडा दिसतोय. या नवीन शेंड्यावर थ्रिप्स, येलो थ्रिप्स असेल, म्हणजे पिवळा कोळी असेल, लाल कोळी असेल, या प्लॉट मध्ये देखील मी बघितला. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, वारंवार 4-5 दिवसानंतर ज्यावेळेस जोपर्यंत तुमचा शेंडा म्हणजे खालून वरपर्यंत शेंडावरती नेतोय, वलांड्याचं स्ट्रक्चर बनवतोय, वलांडा ज्या दिवसापर्यंत आपण थांबवत नाही आणि मधल्या बगलफुटी आपण म्हणजे ज्या बगलफुटी आहे ज्यांच्यापासून काडी तयार करायची,
घड तयार करायचा आहे तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी येलो थ्रिप्स असेल, पिवळा कोळी असेल, पांढरी माशी असेल याच्यापासून सावधान राहण्यासाठी दर 4-5 दिवसाला कीटकनाशकाची फवारणी करत असताना, सातत्याने अदलून-बदलून फवारण्या करत असताना तुम्हाला 3 ते 4 फवारण्या सांगतो. 200 लिटर पाण्यामधून झेडेलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीफर्ट 100 ग्रॅम. 3-4 दिवस जाऊ द्या, पुढची फवारणी घ्या. सुपर कॉन्फिडर 100 ते 150 मिली, M45 400 ग्रॅम. परत 3-4 दिवस जाऊ द्या, परत झेडेलेक्स, आबाशिन, कॉम्बीफर्ट घ्या. परत 3-4 दिवस जाऊ द्या, तुम्ही मोव्हेंटो एनर्जी 200 मिली 200 लिटरला आणि त्याच्यासोबत तुम्ही जम्प किंवा पोलीस 40 ग्रॅम. एक्सपोर्टचं काम असेल तरी बिंदास तुम्ही या फवारण्या घेऊ शकतात. कुठली अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही. गर्भधारणेचं काम सुरू केल्यानंतर 3 ते 4 पानावर, जसं रेग्युलर आपण 5व्या-6व्या पानावर सपकिन करतो, या ठिकाणी आपण जर बघितलं, या ज्या बगलफुटी तुम्हाला निघणार आहे, त्या बगलफुटी 4 ते 4थ्या-5व्या पानावर या ठिकाणी शेंडा स्टॉप करायचा आहे. तुम्हाला हे पण मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रामुख्याने आपल्याला हे पान असेल, ही खोडाची जाडी असेल, ही खोडाची जाडी पहिल्या वर्षी हा बांबू दिसतो अशा पद्धतीने 32 mm पर्यंत आपल्याला तयार करायची असेल तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट देखील तितकं महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस पायाभरणी करतो आपण, एखादी इमारत बांधत असताना जर आपल्याला पाया खोदतोय, काळी जमीन लागते, खाली स्ट्रक्चर लागत नाहीये, 15 फूट 20 फूट आपण त्या ठिकाणी पाया खोदतो आणि त्याच्यानंतर आपलं ते स्ट्रक्चर तयार करतो. त्याच पद्धतीने रिकटच्या प्लॉटमध्ये सुरुवातीला काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सानिध्यात आणायच्या आहे किंवा आपला खर्च त्या ठिकाणी थोडाफार वाढला तरी चालेल. न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना या स्टेजपर्यंत तुम्ही आलाय, पंजा मारताय, तुमच्या बगलफुटी निघायला सुरुवात झालेली आहे, ओलांडा त्या ठिकाणी बनवायला सुरुवात केली, त्यावेळेस ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला एक खूप अनमोल मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमधून करतो की ज्या वेळेस तुम्ही ओलांड्याचं स्ट्रक्चर बनवायला सुरुवात करता आणि ओलांडा म्हणजे आपण पंजा मारतोय, ओलांडा फुटायला सुरुवात झाली, जसं या पद्धतीने या ठिकाणी ओलांडा आपण या ठिकाणी पंजा मारला, या 2 फुटी आपल्याला वरती न्यायच्या, या 2 फुटी वरती नेत असताना आपण काय ऍप्लिकेशन त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून दिलं पाहिजे. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, त्या 4 स्ट्रोक सोबत तुम्हाला 3 ते 4 किलो अल्बर्ट सोल्युशन, ओमेक्स कंपनीचं अल्बर्ट सोल्युशन 3 ते 4 किलो देऊन घ्यायचंय. फुटी झपाट्याने वाढायला लागल्या, वरतून फवारणी करत असताना एक्सपोर्टचं काम आहे म्हणून आपण फवारणी त्या ठिकाणी करायची. कराटे 200 मिली, 05234 500 ग्रॅम आणि M45 400 ग्रॅम. 3-4 दिवस जाऊ द्या, मोव्हेंटो एनर्जी 200 मिली, जम्प 40 ग्रॅम. परत 3-4 दिवस जाऊ द्या, जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो, 06020 आणि 500 ग्रॅम बोरान आपण देऊन घ्या. पहिल्या वर्षी आपल्याला चांगल्या पद्धतीने 8 ते 12 किलो पर्यंत माल घ्यायचा आहे. चांगली खोडाची जाडी आपल्याला त्या ठिकाणी बनवायची. पुढचे 10 ते 12 वर्ष सातत्याने उत्पादन आपल्याला चांगलं घ्यायचंय. म्हणून एक्सपोर्टचं काम असो, लोकलचं काम असो, देशांतर्गत डोमेस्टिक मार्केट असेल, एक्सपोर्टचं काम असेल, निर्यात मार्केट असेल, तिन्ही मार्केटचं काम करत असताना तुमची व्हरायटी कोणती आहे? आपण क्रिम्सन व्हरायटीमध्ये उभे आहोत. आपल्यासोबत शेतकरी देखील आहे. त्यांची प्रतिक्रिया दिली की गेल्या अनेक 4-5 वर्षामध्ये 5-6 प्लॉट रजिस्टर करून डॉक्टर किसानचा अनुभव घेतल्यानंतर क्रिम्सन सारख्या व्हरायटीचा प्लॉट त्यांनी रिकटपासून रजिस्टर केला आणि चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालाय. याच प्लॉटचा परत एकदा काडी व्यवस्थापन कसं केलं एप्रिल एंडिंगच्या आसपास तो व्हिडिओ मी तुम्हाला देईलच. परंतु आजच्या व्हिडिओचं महत्त्व तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या की रिकट घेतल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने ओलांड्याचं स्ट्रक्चर असेल, पहिल्या वर्षी 10 ते 15 काडी आपल्याला तयार करत असताना काय काय काम त्या ठिकाणी केलं पाहिजे, मुख्य अन्नद्रव्यामधलं फॉस्फरस कधी दिला पाहिजे, नायट्रोजन किती दिला पाहिजे, कशा पद्धतीने दिला पाहिजे, यासाठी पाठीमागं देखील भरपूर व्हिडिओ आहे. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून आजच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल ही गॅरंटी मला आहे. बऱ्याचशा काही गोष्टी मी व्हिडिओमधून सांगितल्या नाही तुम्हाला. प्रामुख्याने 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की ओलांड्याचं स्ट्रक्चर कसं बनवायचं आणि ते बनवल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या की तुमचा पंजा मारल्यानंतर फुटी निघाल्यावर काय ड्रिपचं ऍप्लिकेशन करायचं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न मी व्हिडिओमधून केला. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळण्यासाठी तो लाईक महत्त्वाचा आहे. म्हणून मी बऱ्याचशा वेळा सांगत नाही की तुम्ही लाईक करा, आवडलं तरच लाईक करा, आवडलं तर 100% लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.